नमस्कार मंडळी, गप्पा क्रिकेटच्या मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मंडळी, ज्याची क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत होते तो IPL 2026चा सीझन सुरू झालेला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतवर्षीचा विजेता RCB संघ आणि SRH म्हणजे हैदराबाद संघ यांच्यामध्ये पहिली लढत झाली आणि अपेक्षेप्रमाणे गत विजेत्या RCBने हैदराबादला 6 विकेट्स आणि 26 चेंडू राखून पराभूत केला आहे. मंडळी, बरेच दिवसांपासून क्रिकेटप्रेमी IPL 2026ची वाट पाहत होते आणि विशेष म्हणजे भारतीय संघाने 2 विश्वचषक जिंकल्यानंतर ही स्पर्धा आता सुरू होते आहे. त्यामुळे जागतिक खेळाडूंबरोबर भारतातले जे खेळाडू आहेत ते कसे खेळतात हे पाहणं भारतीय प्रेक्षकांना देखील खूप उत्सुकतेचं आहे. त्यामुळेच या स्पर्धेमध्ये सर्वच ठिकाणी प्रेक्षकांनी आधीच हाऊसफुल केलेला आहे. आजचा जो सामना झाला तो RCB आणि SRH यांच्यामध्ये झाला. स्टार खेळाडू आहे विराट कोहली, तो बऱ्याच दिवसानंतर मैदानावर उतरला. क्रिकेटप्रेमींना त्याचाही खेळ पाहायचा होता. विराट कोहली फॉर्मात जर असला तर RCBला विजय निश्चित मिळेल अशी सगळ्यांची मनोधारणा आहे आणि त्याप्रमाणे विराटने देखील अगदी आपल्या चाहत्यांना खुश केलं. अर्थात यामागे RCBचा इम्पॅक्ट खेळाडू जेकब डफी आणि रोमारिओ शेफर्ड या गोलंदाजांची कामगिरी देखील खूपच कौतुकास्पद आहे. या SRHचं पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या ईशान किशनने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्यांनी 80 धावा केल्या. त्याचप्रमाणे मधल्या फळीतल्या अनिकेत वर्माने देखील त्याला उत्तमपैकी साथ दिली. त्यामुळेच SRHला 20 षटकांमध्ये 201 धावा करता आल्या. म्हणजे त्यांनी 202 धावांचं आव्हान या RCB समोर ठेवलं आणि RCBने देखील 15.4 ओव्हरमध्येच हे आव्हान पेललं आणि त्यांनी 4 बाद 203 धावा करून आपला या मालिकेतला पहिला विजय साकारला. विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 202 धावांचा पाया रचताना विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी 101 धावांची भागीदारी केली. यात देवदत्त पडिक्कल याने 61 धावा केल्या आणि विराट कोहली जो अनेक दिवसानंतर चाहत्यांना दिसला त्याने देखील आपल्या चाहत्यांची मुळीच निराशा केली नाही. 38 चेंडूमध्ये विराटने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्याने मैदानावरील सर्व चाहते विराटवर खुश झाले. देवदत्त पडिक्कलने 26 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने 12 चेंडूत 31 धावा केल्या. तर टीम डेव्हिडने नाबाद 16 धावा करून आपला वाटा व्यवस्थित उचलला. हैदराबादकडून डेव्हिड पायनेने 2 तर जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. ईशान किशनने तुफान फटकेबाजी केलीत, 80 धावा केल्या. त्याचा खेळ पाहायला देखील प्रेक्षक उत्सुक होते. विश्वचषकमध्ये त्यांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. बेंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या या सामन्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस ईशान किशनने SRHचं नेतृत्व केलं. पहिल्यांदाच तो कर्णधार झाला आणि विशेष म्हणजे हैदराबाद संघाचा तो सर्वात तरुण युवा कर्णधार ठरलेला आहे. 27 वर्ष आणि काही दिवस असं त्याचं वय आहे. तर दुसरीकडे SRHचा जो सुपरस्टार खेळाडू विराट कोहली अनेक दिवसांनंतर मैदानात उतरलेला आहे आणि तो देखील अतिशय चांगल्या फॉर्मात असल्यामुळे त्याने देखील चांगली फटकेबाजी केली. 69 धावा नाबाद केल्यामुळे प्रेक्षक देखील त्याच्यावर खुश झाले. एकंदरीत ही जी मॅच झाली या दोन्ही संघांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि गत विजेत्या RCBने या सामन्याची सुरुवात विजयाने करून विजयाचा पाया रचलेला आहे. पुढे काय होतं ते आपल्याला लवकरच दिसेल.